भंडारा गोंदिया लोकसभेच्या निवडणुका आटोपून आता 1.5 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे। आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील पलाडी येथे आहोत। स्ट्रॉंग रूम परिसरात आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त इथे लागलेला पाहायला मिळत आहे। प्रशासन आता पूर्णपणे जे आहे तयारी त्या अंतिम टप्प्यात आलेली आहे प्रशासनाची आणि 31 फेऱ्यांमध्ये 118 टेबलवर ही मतमोजणी इथे पार पडणार आहे। या ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूमच्या मागील भागात एक पेंडॉल उभारण्यात आला आहे, त्यामध्ये ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून आज दुपारपर्यंत ही जी पूर्ण तयारी आहे प्रशासनाची ही पूर्ण होणार आहे आणि सकाळी 8 वाजतापासून 4 जूनला ही मतमोजणी सुरू होणार आहे। निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेस्कर यांच्या अधीनस्थ वरिष्ठ अधिकारी या संदर्भात दररोज आढावा घेताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। अधिकारी आणि कर्मचारी योग्य पद्धतीने सुव्यवस्थित या ठिकाणी राहू शकतील व त्यांच्यासाठी शौचालयाची सुविधा सुद्धा इथे करण्यात आलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आपण बघू शकतो पाण्याची असो, कूलरची असो, बसण्याची असो योग्य पद्धतीने ते सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि 500 पोलिसांचा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आला असून 2000 अधिकारी सुद्धा इथे कार्यरत राहणार आहेत। त्यांच्या अधीनस्थ हे आता पूर्ण क्षेत्र असून मोठ्या प्रमाणात इथं नागरिकांची गर्दी होईल, त्यामुळे म्हणून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना या परिसरात केलेल्या पाहायला मिळत आहेत। आता त्यामुळे प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेलं याचं चित्र दिसून येत आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।